सर, हा फक्त तुमच्या ऑफिसचा प्रश्न नाहीये, हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. प्लीज माझं ऐकून घ्या, मला तुमची मदत हवी आहे. दादा, मी बोलू का हिच्याशी? नाही, मला समर सरांशीच बोलायचंय. श्वेता, माझ्या आजीचा सोहळा चालू आहे इथे. या शुभ कार्यामध्ये आता अडथळा आणू नकोस. मी पोलिसांना फोन करेन. नाही नाही, एक मिनिट इकडे श्वेता, आपण बोलूया. थांब जरा, शांत राहा. आपलं ठरलं होतं ना आपण नंतर बोलणार आहोत. काय झालं? नाही मॅम, माझा आता कोणावरही विश्वास नाहीये. मला आत्ता इथे समर सरांशी बोलायचंय. काय झालंय? काय म्हणजे कोण आहे ही मुलगी? तुला काय बोलायचं बाळा? मॅम, मी श्वेता, सरांच्या ऑफिसमध्ये काम करते आणि अंशुमन सरांच्या टीम मध्ये. अंशुमन सर मला गेले काही दिवस खूप त्रास देत आहेत. खूप वाईट वागतायत ते माझ्याशी. अगं तुझ्याकडून काम नीट नसेल होत म्हणून. नाही मॅम, त्यांना कामाशी काहीच प्रॉब्लेम नाहीये. ते मला खूप अनकम्फर्टेबल फील करवतायत. तो माझी हॅरॅसमेंट करतायत. नको तितके माझ्या जवळ येतात, मला घाणेरडे घाणेरडे मेसेजेस पाठवतात आणि मला ते नकोय मॅम. मी त्यांना नाही म्हणते पण ते ऐकत नाहीयेत, मला धमक्या देतात. अहो, माझ्यावर एक गुंड पाठवले हो त्यांनी. श्वेता, ओके, आपण सगळ्याबद्दल बोलूया प्लीज. आता नको आजी, आपण बोलूया ना, नंतर बोलूया आपण. नाही मॅम, मला आत्ताच बोलायचंय. श्वेता मॅम, अंशुमननी मला हॉटेलच्या रूम मध्ये बोलवलं होतं. तिथेही माझ्या जवळ यायला लागला, माझ्याशी फ्लर्ट करायला लागला. मॅम, अंशुमन मुलींची वाईट वागतोय मॅम. त्याने मला खूप खूप त्रास दिलाय हो. अंशुमन, अरे काय बोलते ही? आजी, नाही, हे सगळं खोटं आहे. मी असं नाही केलं काही आजी. मॅम, मी खरं बोलतेय. हे वाटेल ते आरोप करू नको माझ्या मुलावर. आणि कसले घाणेरडे खोटे आरोप करतेस ग माझ्या अंशुमनवर. आई, मी तुम्हाला सांगते, ही नक्की ना आपली बदनामी करायला आली आहे. म्हणजे आपल्या कंपनीची बदनामी करायला हिला कोणीतरी पेरलं असणार, म्हणून हे सगळं नाटक करते. हो की नाही समर? आणि आणि समर, माझा अंशुमन सतत तुझ्या बरोबर असतो, सतत कामात असतो, त्याला वेळ तरी मिळतो का असलं काही करायला? आई, हे सगळं खोटं आहे. आणि हे बघ, किती झालं ना तरी माझ्या अंशुमनवर राजवाड्यांचे संस्कार आहेत, आमच्या आईंचे संस्कार आहेत. तो असलं काही करूच शकत नाही आणि मी हे खपवून घेणार नाही. सो यू गेट आउट. खोटे आरोप नाही करते मी मॅम, माझ्याकडे पुरावा आहे. तुमचा मुलगा माझ्याशी कसा वागतो, किती घाणेरडा बोलतो ना. बघा,